आवाज येतोय? हा सॉरी बेटा, सॉरी, लक्ष द्या बेटा सगळेजण इकडे. लेकरांनो फास्ट मध्ये या इथे सगळेजण. आवाज येतोय बेटा सगळ्यांना? बेटा थोडसा वायफायचा प्रॉब्लेम आला होता. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस. चला चालू झालं ना आता व्यवस्थित? हां चला लेकरांनो, काही अडचण बेटा कोणाला इथपर्यंत? परत एकदा मी कंटिन्यू करतो. लेकरांनो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्यानंतर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. चला आता नेक्स्ट पॉइंट आपण बघू लेकरांनो याच्यामध्ये, आणि त्याचं नाव आहे लेकरांनो साईट ऑफ. लक्ष द्या सगळेजण, आपण बघतोय बेटा सर्वात महत्वाचा पॉइंट, त्याचं नाव आहे लेकरांनो साईट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. चला सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा. साईट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. मी आता तुमच्या समोर एक डायग्राम काढतो लेकरांनो, सगळेजण प्रॉपर लक्ष द्या. डायग्राम खूप सुंदर आहे बेटा, जिचं नाव आहे लेकरांनो, हा झाला बेटा आपला मायटोकॉन्ड्रिया. हा झाला मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाची झाली लेकरांनो ही आउटर मेम्ब्रेन, डबल मेम्ब्रॅनस स्ट्रक्चर. मायटोकॉन्ड्रिया आणि कोणाचा आहे अजून? क्लोरोप्लास्टचं. एक झाली आउटर मेम्ब्रेन, ही झाली लेकरांनो इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. लक्ष द्या सगळेजण. इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया आहे लेकरांनो सर कशासाठी? सरफेस एरिया वाढवण्यासाठी. इनफोल्डिंग तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे. मग आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन नेमकं कुठं होतं? हे झालं लेकरांनो मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया याला म्हटलं लेकरांनो मी आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर आपण अजून एक बघतोय, याचं नाव आहे लेकरांनो इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. चला सगळेजण लक्ष द्या. साईड बघतोय आपण, मी पूर्ण पार्ट तुमच्या समोर काढून दिलाय बेटा. आता इलेक्ट्रॉन सर आपण जर पाहिलं लेकरांनो याच्यामध्ये, इथं क्रेप सायकलचे प्रोडक्ट आहे. एकाचं नाव आहे लेकरांनो NaDH2, एकाचं नाव आहे FADH2. हे आता मॅट्रिक्स मध्ये पडले बेटा, पण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सर नेमकं कुठं प्रेझेंट आहे? सगळेजण लक्ष द्या बेटा. याच्यामध्ये पहिला कॉम्प्लेक्स असा इथं प्रेझेंट आहे बेटा, थोडा यल शेप तुम्हाला तो दिसणार आहे. हा झाला कॉम्प्लेक्स नंबर 1, जो की काय आहे? इलेक्ट्रॉन कॅरियर. परत एकदा मी काय म्हटलं, पहिला कशा शेप आहे बेटा? यल शेप कॉम्प्लेक्स आहे, आणि तो कोण आहे? इलेक्ट्रॉनला कॅरी करतोय, म्हणून आपण त्याला काय म्हटलो? इलेक्ट्रॉन कॅरियर. सेकंड आपण याच्या जवळ इथं एक अजून एक बघतोय लेकरांनो, सर याचं नाव काय झालं? अजून एक कॉम्प्लेक्स आपण घेतला. अजून एक कॉम्प्लेक्स इथं मी तुम्हाला दाखवतोय. अजून एक कॉम्प्लेक्स मी तुम्हाला इथं दाखवतोय, आणि अजून एक कॉम्प्लेक्स आहे लेकरांनो मी तुम्हाला इथं दाखवतोय, आणि याचं नाव मी घेतोय लेकरांनो काय बेटा? तर हा झाला लेकरांनो ATP सिंथेज. लक्ष द्या, हे 4 कॉम्प्लेक्स झाले लेकरांनो, आणि याच्या सोबत अजून एक कॉम्प्लेक्स घेतला ज्याला म्हटलं मी कॉम्प्लेक्स नंबर 5. हा झाला कॉम्प्लेक्स नंबर 4, हा झाला कॉम्प्लेक्स नंबर 3, हा झाला कॉम्प्लेक्स नंबर 2, आणि हा झाला कॉम्प्लेक्स नंबर 1. आणि हा कोण झाला लेकरांनो? ATP सिंथेज. याचं नाव मी ठेवलं ATP तयार करणारा ATP सिंथेज नावाचं चॅनल आहे. परत एकदा याचं नाव काय ठेवलं मी? ATP सिंथेज. आणि हे 5 जण मिळून एक सिस्टम तयार झाली, आणि त्या सिस्टमला मी नाव दिलं लेकरांनो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. काय म्हटलं बेटा? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. मला सांगा, ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन
आउटर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स वर आहे की इनर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स वर? उत्तर द्यायचं बेटा सगळ्यांनी. काय आहे मग? लोकेशन सांगा, साईट सांगा, कुठं आहे लेकरांनो. सगळ्यांनी एका सुरात बोलायचं. ए पोरांनो, तुम्ही लेकरांनो असं समजू नका ऑनलाईन आहे, आपण सगळे लेकरांनो ऑफलाईन आहे असंच कन्सिडर करा. आणि मी लेकरांनो याच्यामुळे आवाज वाढवला, तुम्ही हेडफोन घातले असतील ना लेकरांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं पाहिजे की क्लासरूमचा फिलिंग येतोय म्हणून इकडे लक्ष द्या लेकरांनो सगळेजण. हा, आणि एवढं लक्षात ठेवा, रविवारी लेकरांनो मी लातूर मध्ये ऑफलाईन लेक्चर घेणार आहेत लेकरांनो. त्या दिवशी प्रचंड गर्दी मला दिसली पाहिजे लेकरांनो. आलं लक्षात बेटा सगळ्यांना? परत एकदा ऍड्रेस सांगतो लेकरांनो लातूरचा. व्यंकटेश ॲक्वाच्या शेजारी आपला हॉल आहे बेटा, आणि त्या हॉल मध्ये आपण संडेला लेक्चर घेणार आहेत. प्रत्येक हप्त्यामध्ये लेकरांनो 2 दिवस आपण लेकरांनो ऑफलाईन लेक्चर घेणार, बाकीचे सगळे दिवस ऑनलाईन. तुमची एक्झाम सुद्धा ऑफलाईन राहील लेकरांनो. आणि तुम्हाला लेकरांनो उद्यापासून 2-2 लेक्चर तुमचे चालू होणार लेकरांनो. आलं लक्षात? मग सांगा, साईट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कोणती आहे? तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची साईट आहे लेकरांनो इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आलं लक्षात बेटा सगळ्यांना? काही अडचण? चला, सर्वात पहिले काय पाहिलं आपण? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय. 2 नंबर काय पाहिलं आपण? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. 3 नंबर काय पाहिलं लेकरांनो? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जी आहे तिची साईट आपण पाहिली. मग कोणती साईट आहे? मायटोकॉन्ड्रियाची कोणती मेम्ब्रेन बेटा? इनर मेम्ब्रेन. आलं लक्षात? चला, लिहिलं बेटा सगळ्यांनी. चलो नेक्स्ट. हे सगळे आपल्या फ्रेंड सर्कलला शेअर करा रे. 6 जणच दिसताय बेटा, सगळेजण आपल्या फ्रेंड सर्कलला शेअर करा, कारण की मी लेक्चर परत लेकरांनो डिलीट करून टाकू शकतो. चला, आता आपण उतरू लेकरांनो. सगळ्यांनी शेअर करा आपल्या मित्रांना. एवढं एनर्जीनं शिकवतो येड्यांनो, तुम्ही शेअर करणार नाही का? आपापल्या मित्रांना शेअर करा पटकन फास्ट मध्ये. मला कमीत कमी 30 जण लाईव्ह दिसले पाहिजे बेटा. पटकन फास्ट. लिहून झालं का? चला नेक्स्ट. सर मला एक गोष्ट सांगा ना, हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे ना, या मायटोकॉन्ड्रियाचा असा कोणकोणता पार्ट आहे? सर हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे, या मायटोकॉन्ड्रियाचा कोणकोणता पार्ट आहे जो की सर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये इन्व्हॉल्व आहे? चला लावा बर का लेकरांनो. मी अशाच पद्धतीने शिकवणार. पहिले क्वेश्चन विचारणार आणि नंतर त्याला लेकरांनो तुमच्या समोर एक्सप्लेन करणार. क्वेश्चन काय आहे आपला? The part of mitochondria that involve, which part of the mitochondria which involve in a beta कशामध्ये? Involve in a electron transport chain. मग कोणता पार्ट आहे? तर लगेच बेटा न्यू पॉइंट आपण ऍड करू. न्यू पॉइंट कोणता लेकरांनो? पार्ट ऑफ मायटोकॉन्ड्रिया. पार्ट ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया involve in इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. कशामध्ये इन्व्हॉल्व आहे बेटा? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. चला, सर्वात पहिला पार्ट मी घेतोय लेकरांनो. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये कोणकोणता पार्ट इन्व्हॉल्व आहे? तर सर्वात पहिला पार्ट ज्याचं नाव आहे लेकरांनो इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. चला लेकरांनो, बर पहिला पार्ट मला कळाला सर. का? इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया, अरे त्याच्यावरच इलेक्ट्रॉन कॅरियर प्रेझेंट आहे लेकरांनो. दुसरा पार्ट कोणता सर? तर आपण पाहतोय दुसरा पार्ट मायटोकॉन्ड्रियाचा जो की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये इन्व्हॉल्व आहे, त्याचं नाव आहे लेकरांनो इंटरमेम्ब्रेन स्पेस. इंटरमेम्ब्रेन स्पेस ऑफ मायटोकॉन्ड्रिया. इंटरमेम्ब्रेन स्पेस. इंटरमेम्ब्रेन. सर इंटरमेम्ब्रेन स्पेस म्हणजे नेमकं काय? सर इंटरमेम्ब्रेन स्पेस म्हणजे नेमकं काय? सगळ्यांना सांगतो लेकरांनो, आपण पहिले पण पाहिलं असन आणि आता पण समजावून सांगतो. इंटरमेम्ब्रेन स्पेस, अरे इंटर स्कूल 2 स्कूल मधल्या, इंटर डिस्ट्रिक्ट 2 डिस्ट्रिक्ट मधले, इंटर स्टेट 2 स्टेट मधले, इंटर कंट्री 2 कंट्री मधले, इंटर फॅमिली 2 फॅमिली मधले. अरे इंटर मेम्ब्रेन
दोन मेम्ब्रेन आउटर मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेन, दोन मेम्ब्रेन मधला जो स्पेस आहे बेटा त्याला आपण काय म्हटलो लेकरांनो, इंटर मेम्ब्रेन स्पेस. आलं लक्षात लेकरांनो. त्यानंतर 3 नंबर घेतोय सर. अजून कोण येणार याच्यासाठी, कोणता पार्ट आहे, मॅट्रिक्स. सर मॅट्रिक्स का लागतो, कारण की मॅट्रिक्स मध्ये कोण प्रेझेंट आहे लेकरांनो, तर मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट आहे NaDH2 प्लस FaDH2. आले लक्षात लेकरांनो. मग आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी लागल्या. मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. चला खूप जबरदस्त लेकरांनो लेक्चर तुमचं होत आहे बेटा, एकदम जबरदस्त डाऊन टू अर्थ पकडतोय बेटा. प्रत्येक पॉइंटला बेटा तुम्हाला समजलं पाहिजे लेकरांनो. एवढं बेटा बारकाईनं मी एवढ्या सोप्या शब्दामध्ये आजचं लेक्चर घेण्याचं ठरवलंय. सर्वात पहिले आपण घेतलं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम वन इलेक्ट्रॉन कॅरियर टू अनदर इलेक्ट्रॉन कॅरियर. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, ATP तयार करण्यासाठी लागणारी एनर्जी ही आपण कोणाकडून घेतो, ऑक्सिडेशन ऑफ रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. त्याच्यानंतर मी पाहिलं साइट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर पाहिलं मायटोकॉन्ड्रियाचा कोणता पार्ट हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये इन्व्हॉल्व आहे. सर्वात पहिलं घेतलं इनर मेम्ब्रेन ऑफ काय बेटा, इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर काय घेतलं, दोन मेम्ब्रेन मधला स्पेस, इंटर मेम्ब्रेन स्पेस. त्याच्यानंतर अजून काय लागतं आपल्याला, तर आपण पाहिलं लेकरांनो मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. अरे कळ्या का नाही कळ्या लेकरांनो, सांगा मग. घ्या लिहून पोरांनो पटकन. नेक्स्ट पॉइंट काही डाऊट आहे का, आपापल्या मित्रांमध्ये लेकरांनो शेअर करा फास्ट. कमेंट मध्ये पण दिसला पाहिजे बेटा कमेंट. चला जाऊ का पुढे, चला नेक्स्ट. सगळ्यांचं झालं असन बेटा. नेक्स्ट सर आता काय घेणार आहे बेटा, सर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय तुम्ही आम्हाला सांगितलं, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय तुम्ही आम्हाला सांगितलं, हे कुठं होतं तुम्ही आम्हाला सांगितलं, मायटोकॉन्ड्रियाचा कोणता पार्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे तुम्ही आम्हाला सांगितलं. पण सर याच्यासाठी काय काय लागतं हो. सर माझी आई काय करते, चपात्या करते. पण चपात्यासाठी सर मला काय काय रिक्वायरमेंट आहे, पाणी आहे, कणिक आहे, मग थोडंफार मीठ पण मी त्याच्यामध्ये टाकतो. ही झाली रिक्वायरमेंट फॉर द चपाती बेटा. त्याच्यानंतर आपण पाहिलं सर माझी आई काय करते, भाजी बनवते. सर भाजी बनवण्यासाठी मला सर्वात पहिले काय काय लागतं, रिक्वायरमेंट कोणकोणत्या आहे तुझ्या. फॉर एक्झाम्पल सर मला ना नोटबुक पाहिजे, पण नोटबुक मध्ये एकच नोटबुक आहे की अनेक, 200 पेज, 300 पेज, 100 पेज, 500 पेज, अशा बेटा आपल्याकडे वेगवेगळ्या पेजेसच्या असतात. तुझी रिक्वायरमेंट काय आहे, तसं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची रिक्वायरमेंट काय आहे ते आपल्याला बघायचं लेकरांनो. लक्ष द्या बेटा सगळेजण. सर्वात महत्वाचा पॉइंट रिक्वायरमेंट बेटा, हे तुम्हाला कुठेही दिसणार नाही. यूट्यूब मध्ये कुठेही बघा लेकरांनो, रिक्वायरमेंट. आता बेटा आपल्याला रिक्वायरमेंट फॉर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, फॉर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कुठेही जा लेकरांनो, युट्यूबवर सेम कंटेंट पाहून दाखवा. रात्री जागतोय लेकरांनो तुमच्यासाठी. दररोजच्या नोट्स ज्या केल्या त्या फाडून टाकत असतो लेकरांनो. मी नवीन नोट्स बनवत असतो, नवीन कंटेंट तुमच्या समोर देत असतो लेकरांनो. इकडे लक्ष द्या बेटा. आता आपण बघतो लेकरांनो रिक्वायरमेंट. सर्वात पहिली रिक्वायरमेंट आपल्याला इथं दिसतीये, आणि ती पहिली रिक्वायरमेंट म्हणजे नेमकं काय, त्याचं नाव आहे लेकरांनो इलेक्ट्रॉन. सर काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करायचं आहे, काय लागणार आहे, इलेक्ट्रॉन कॅरियर. पहिली रिक्वायरमेंट इलेक्ट्रॉन कॅरियर, इलेक्ट्रॉन कॅरियर. सर दुसरी रिक्वायरमेंट मला सांगा. सर इलेक्ट्रॉन तर कॅरियर, इलेक्ट्रॉन कॅरी करण्यासाठी इलेक्ट्रॉन कॅरियर लागणार, मान्य आहे. परत एकदा सर मी काय केलं, माझ्या बाजूला एक पर्सन आहे, मी त्याच्याकडून पाणी घेतलं. हे बघा हे बघा, मी पाणी घेतलं, मी पाणी पितोय, पण मला कोणाकडून तरी पाणी घ्यावं लागलं ना बेटा. तसं इलेक्ट्रॉन कॅरियर इलेक्ट्रॉन कॅरी करतोय, पण त्याला कोणाकडून तरी इलेक्ट्रॉन घ्यावं लागन ना, म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा आपल्याला बघावं लागन. म्हणजे दुसरी रिक्वायरमेंट काय, इलेक्ट्रॉन डोनर. काय म्हटलं लेकरांनो, इलेक्ट्रॉन डोनर. आलं लक्षात, आलं लक्षात. चला लेकरांनो सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा. बर बर बर. सर इलेक्ट्रॉन डोनर आहे, सर्वात पहिले काय म्हटलो, इलेक्ट्रॉन कॅरियर.
पण इलेक्ट्रॉन कॅरी करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन कोण देतंय ते पण महत्वाचं आहे. पण मला सांगा सर, हे इलेक्ट्रॉन कॅरी करून किंवा इलेक्ट्रॉन देऊन इलेक्ट्रॉन कॅरी करून तुम्हाला करायचं काय आहे? एटीपी तयार करायचा आहे. मग एटीपी तयार करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? तर त्याचं नाव आहे लेकरांनो 3 नंबर, एटीपी सिंथेज. काय म्हटलं लेकरांनो? एटीपी सिंथेज वाले. पुरांनो एटीपी सिंथेज वाले. चला लेकरांनो 4 नंबर. सर मला एक गोष्ट कळाली, काही अडचण असलीच सांगा. ए येड्याओ, शेअर करा आपापल्या मित्रांमध्ये आणि कमेंट मध्ये पण मला दिसलं पाहिजे. हा, सगळेजण इकडे लक्ष द्या. सर, इलेक्ट्रॉन देणारा इलेक्ट्रॉन डोनर. बर सर, ब्लड देणारा ब्लड डोनर, इलेक्ट्रॉन देणारा इलेक्ट्रॉन डोनर. आता इलेक्ट्रॉन कॅरी केला, इलेक्ट्रॉन कॅरियर. पण हा कुठपर्यंत कॅरी केला जातो? शेवटी कोणी ना कोणी याला ऍक्सेप्ट करत असणार ना. अहो सर, इलेक्ट्रॉन कॅरियर ना कॅरी केला केला केला, जसा देणाऱ्यानं इलेक्ट्रॉन दिला तसा शेवटी कोणीतरी घेणारा असेल ना. तर आपण लिहितोय लेकरांनो फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. सर, फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण आहे? त्याचं नाव आहे लेकरांनो ऑक्सिजन. काय म्हटलं बेटा? ऑक्सिजन. आलं लक्षात लेकरांनो सगळ्यांना? चला सगळेजण इकडे लक्ष द्या. रिक्वायरमेंट फॉर कशासाठी लेकरांनो? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन साठी. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन साठी मला रिक्वायरमेंट काय काय लागलं? मला एवढ्या सगळ्या गोष्टी लागल्या. पण सर, हे दोघं जण एकत्र येऊन यांनी केलं काय? तर यांनी लेकरांनो एकत्र येऊन काय केलं? इकडे लक्ष द्या. यांनी अजून एक गोष्ट तयार केली लेकरांनो, आणि त्या गोष्टीचं नाव आहे लेकरांनो काय बेटा? यांनी प्रोटॉनचं ग्रॅडियंट बनवलं. प्रोटॉन ग्रॅडियंट. याच्यासाठी अजून काय गरजेचं आहे बेटा आपल्याला? प्रोटॉन ग्रॅडियंट. बर बर बर, आलं लक्षात लेकरांनो? ग्रॅडियंट म्हणजे काय? फरक. फरक म्हणजे काय? डिफरन्स. दोघांमधला डिफरन्स लेकरांनो आपण याला म्हटलो ग्रॅडियंट. आणि ग्रॅडियंट म्हणजेच काय? फरक. पण इथं कोणाचा फरक बघणार आहे आपण? प्रोटॉनचा बघणार आहोत. आलं लक्षात? घ्या लिहून बेटा. चलो पुढे जातो. काही डाऊट? काही डाऊट आहे बेटा कोणाला? बेटा आपल्या मित्रांना शेअर करा फास्ट. आपापल्या मित्रांना शेअर करा फास्ट. चला झालं का लिहून सगळ्यांचं? पुढे जातोय बेटा. चला पुढे जातोय लेकरांनो. आणि आता आपण बघतोय सर्वात पहिलं सर काय बघणार? रिक्वायरमेंट मधलं पहिलं रिक्वायरमेंट. ज्या पहिल्या रिक्वायरमेंटचं नाव आहे लेकरांनो सर काय आहे? त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन कॅरियर. चला, इलेक्ट्रॉन कॅरियर मध्ये आपण सर्वात पहिलं बघणार ज्याचं नाव आहे लेकरांनो सर्वात पहिला इलेक्ट्रॉन कॅरियर. त्याचं नाव आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स फर्स्ट. कॉम्प्लेक्स फर्स्ट. बर, आता लक्ष द्या सगळेजण. कॉम्प्लेक्स फर्स्ट जो आहे, थोडीशी डायग्राम काढून देतो म्हणजे तुम्हालाही सोपं होईल बेटा. हा झाला लेकरांनो आपला आउटर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, इनर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. हे झालं मॅट्रिक्स. लक्ष द्या, हे झालं मॅट्रिक्स. इथं प्रेझेंट आहे लेकरांनो एक यल शेप, लार्ज प्रोटीन कॉम्प्लेक्स किंवा लार्ज इलेक्ट्रॉन कॅरियर, ज्याचं नाव काय आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स फर्स्ट. कॉम्प्लेक्स फर्स्ट करतो काय? हा कॉम्प्लेक्स फर्स्ट इलेक्ट्रॉन घेतोय कोणाकडून? NaDH2 कडून. आणि लेकरांनो इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर लक्ष द्या बेटा काय काय होतंय. सर्वात पहिलं हा कुठं प्रेझेंट आहे? इनर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. याचा शेप कसा दिसतोय? यल शेप. सर्वात मोठा आहे म्हणून लार्ज इलेक्ट्रॉन कॅरियर म्हटलो. बर, आता यानं काय केलं लेकरांनो याच्यामध्ये? एवढं मला दिसतंय सर, काही प्रॉब्लेम नाही. मग आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये काय बघायचं बेटा? रोल, फंक्शन
फंक्शन आणि आपल्याला त्याच्यामध्ये बघायचंय लेकरांनो स्ट्रक्चर. चला सगळेजण लक्ष द्या बेटा. आता मी काय केलं, तुमच्या समोर एक रॅन्डम काढलंय आणि इथं लिहिलंय बेटा मी, हा झाला इलेक्ट्रॉन कॅरियर, हा झाला इलेक्ट्रॉन कॅरियर. हा झाला एल शेप इलेक्ट्रॉन कॅरियर. चला, हा इलेक्ट्रॉन घेतो कोणाकडून? इलेक्ट्रॉन घेतोय लेकरांनो हा NaDH2 कडून. मग इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर इथं रिलीज होत आहे लेकरांनो NaD+. आता लक्ष द्या, हे इलेक्ट्रॉन जे आहे, दोन इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात तर ते जातात लेकरांनो याच्याकडे. अजून एक इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, त्याचं नाव आहे लेकरांनो फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड कडून इलेक्ट्रॉन जातात बेटा आयर्न सल्फर कडे. परत एकदा, NaDH कडून इलेक्ट्रॉन घेणारा NaDH चा हायड्रोजन काढणारा कॉम्प्लेक्स कोणता? पहिला क्वेश्चन. NaDH2 चा बेटा प्रोटॉन काढणारा किंवा हायड्रोजन रिमूव्ह करणारा कॉम्प्लेक्स कोणता? तर कॉम्प्लेक्स फर्स्ट. कोणाकडून बेटा हायड्रोजन काढला यानं? NaDH2 कडून. काय काढला बेटा? हायड्रोजन काढला. म्हणून मी याला एक नाव दिलं NaDH डिहायड्रोजनेज. मिनी नाव दिलं बरं काही, डिहायड्रोजनेज. हे सायंटिस्टनं नाव दिलं लेकरांना. आम्ही सगळेजण शंभरे बेटा आजकालचे सायंटिस्टचं नॉलेज घेतोय, तुम्हाला शिकवतोय. काही लोक स्वतःलाच किंग म्हणताय बेटा याच्यामध्ये. असं काही नाही बेटा. किंग तर कोण होते लेकरांनो? मेंडल झाले लेकरांनो, क्रिक झाले, वॅटसन झाले, हरगोविंदबाई खुराना सर झाले, परकिंजे सर झाले. हे सगळे किंग लोक आहेत लेकरांनो. आम्ही तर त्यांनी जे शोधलंय बेटा खरगट्यासारखं घेतोय, वाचतोय, शिकवतोय तुम्हाला. अरे लेकरांनो काय लोक होते बेटा. आता तर निव्वळ नासकं वातावरण बनलंय. असं लेकरांनो इकडे लक्ष द्या बेटा. काय बघतोय आपण? कॉम्प्लेक्स फर्स्ट. कॉम्प्लेक्स फर्स्ट करतो काय लेकरांनो? तर NaDH2 कडून काय घेतोय बेटा? काय रिमूव्ह करतोय? प्रोटॉन रिमूव्ह करतोय. मग इथं काय तयार झालंय लेकरांनो? यांना रिमूव्ह करतोय म्हणून याला नाव काय दिलं बेटा मी? NaDH डिहायड्रोजनेज. सर डिहायड्रोजनेज म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. इलेक्ट्रॉन नाही रे, हायड्रोजन म्हटलो. बर, आता इकडे लक्ष द्या लेकरांनो. मी हे रिमूव्ह करून टाकतो बेटा इथून, म्हणजे तुम्हाला आता जवळपास समजलंही असेल हे. चला सगळेजण इकडे लक्ष द्या. आता मला सांगायचं काय, लक्ष द्या बेटा. सर आता तुम्ही काय म्हटले? यानं इलेक्ट्रॉन फ्लेविन मोनो, हे बघा तुम्ही FMN म्हणायचं नाही, तुमच्यासाठी ते पाप आहे बेटा. तुम्ही फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड म्हणायचं बेटा. बर, फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइडनं इलेक्ट्रॉन, याच्याकडून इलेक्ट्रॉन कोणा घेतले? आयर्न सल्फरना. आणि आयर्न सल्फरना इलेक्ट्रॉन कोणाला दिले? तर आयर्न सल्फरना इलेक्ट्रॉन दिले बेटा युबिक्युनॉनला. कोणाला दिले? युबिक्युनॉन. आणि त्याला म्हणतोय लेकरांनो मी UQ. काय म्हणतोय? UQ. म्हणजे सर या कॉम्प्लेक्सचं काम काय आहे? हा कॉम्प्लेक्सचं काम आहे NaDH कडून इलेक्ट्रॉन घेणं आणि युबिक्युनॉनला देणं. म्हणजे या कॉम्प्लेक्सचं काम काय आहे? NaDH2 चं ऑक्सिडेशन करणे आणि युबिक्युनॉनचं रिडक्शन करणे. आलं लक्षात लेकरांनो सगळ्यांना? मग मला सांगा, हा कॉम्प्लेक्स NaDH2 चं लेकरांनो ऑक्सिडेशन करतोय. ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय? तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन और ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. मग इथं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन केलं, इलेक्ट्रॉन केलं, म्हणजे NaDH2 चं या कॉम्प्लेक्सनं काय केलं? ऑक्सिडेशन केलं. पण याला इलेक्ट्रॉन दिले. किती इलेक्ट्रॉन दिले? तर 2 इलेक्ट्रॉन दिले. मग हा पुढे चालून लेकरांनो 2 प्रोटॉन सुद्धा सोबत घेतो आणि कशामध्ये कन्वर्ट होतो? युबिक्युनॉन H2. आलं लक्षात लेकरांनो? मग मला सांगा बेटा, याचं झालं काय? इथं रिडक्शन झालं. याचं काय झालं? हा रिड्यूस झाला. याचं काय झालं लेकरांनो? रिडक्शन. रिडक्शन. सर याचं इथं काय झालं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन. मग मला सांगा लेकरांनो,
NaDH2चं ऑक्सिडेशन झालं आणि युबिक्युनोनचं रिडक्शन झालं, म्हणून आपण याला नाव काय दिलं लेकरांनो? NaDH युबिक्युनोन ऑक्सिडो रिडक्टेज. आलं लक्षात लेकरांनो सगळ्यांना? एक एक गोष्ट क्लिअर करायची, रटायची नाही लेकरांनो. बायोलॉजी हा रटण्याचा विषय नाही, समजून घ्यायचं लेकरांनो सगळे कॉन्सेप्ट. सर्वात पहिला सर याच्यामध्ये आपण की फीचर याचे बघणार आहोत सगळेजण. हा काय आहे बेटा? लार्ज इलेक्ट्रॉन कॅरियर. बर, दुसरा पॉइंट सर याच्यामध्ये. सर याच्यामध्ये कॉम्प्लेक्स फर्स्ट मध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर कोणते? कॉम्प्लेक्स फर्स्ट मधला पहिला इलेक्ट्रॉन कॅरियर FMN आणि दुसरा इलेक्ट्रॉनो FES. चला मग दुसरा लिहितोय लेकरांनो. इन अ कॉम्प्लेक्स फर्स्ट 2 इलेक्ट्रॉन कॅरियर. कोणाची नजर लागली बाबा? इलेक्ट्रॉन कॅरियर. त्यामधला पहिला घेतला आपण लेकरांनो, त्याचं नाव आहे लेकरांनो फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. सर याचं नाव काय? FMN. दुसरा घेतला लेकरांनो आपण, त्याचं नाव आहे लेकरांनो FES. त्याचं नाव बेटा आयर्न सल्फर. आलं लक्षात बेटा? काही अडचण कोणाला? सर याचा रोल आम्हाला सांगा. हा काय करतो नेमकं? हा काय करतोय रे? NaDH कडून इलेक्ट्रॉन घेतोय आणि कोणाला देतोय? युबिक्युनोनला. म्हणजे दे ट्रान्सफर इलेक्ट्रॉन फ्रॉम NaDH टू कोणाला लेकरांनो? युबिक्युनोन. आलं लक्षात बेटा? एक एक पॉइंट कव्हर करून देतोय. सर अजून एक याचं फंक्शन काय शेवटी लिहून देतोय लेकरांनो. आता लक्ष द्या, सर्वात महत्वाचं बेटा हे बघा. लार्ज इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. कॉम्प्लेक्स फर्स्ट जो आहे लेकरांनो, हा काय करतोय? 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. इन अ कॉम्प्लेक्स फर्स्ट 2 इलेक्ट्रॉन कॅरियर. फर्स्ट इज FMN, सेकंड इज FES. तो काय ट्रान्सपोर्ट करतोय? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करतोय, मान्य आहे. पण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होत असताना इथं काय रिलीज होते? एनर्जी रिलीज. मग ही रिलीज झालेली जी एनर्जी आहे, या एनर्जीचा वापर करून लेकरांनो हा काय ट्रान्सपोर्ट करतोय? तर हा अशा पद्धतीने लेकरांनो प्रोटॉन ट्रान्सपोर्ट करतोय. आलं लक्षात लेकरांनो? म्हणजे इथं लिहितोय बेटा कॉम्प्लेक्स फर्स्ट ट्रान्सपोर्ट प्रोटॉन, ट्रान्सपोर्ट 4 प्रोटॉन across the membrane. आलं लक्षात लेकरांनो? डायग्राम बघा. डायग्राम बघितली सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील बेटा. कुठे जा आणि कुठेही चेक करा लेकरांनो. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन तुम्हाला अशी दिसणार नाही लेकरांनो. चला काय पाहिलं लेकरांनो आपण? हे क्रेडिट जात आहे लेकरांनो एका बुकला. ते बुक पण तुम्हाला दाखवतो. या बुकला क्रेडिट जात आहे लेकरांनो. असा हौसे नवशे गवसे नाही बेटा, अभ्यास करावा लागतो. आणि या बुकचं नाव काय बेटा? तुम्हीच बघून घ्या लेकरांनो. दिसतंय बेटा सगळ्यांना? चला बेटा सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा. इलेक्ट्रॉन कॅरियर आपण पाहतोय. सर कॉम्प्लेक्स फर्स्ट
आणि दुसरं आपण पाहिलं त्यालाच आपण म्हटलो लेकरांनो एकदा रिव्हिजन करू, लिहू नका, खरडू नका, ए माकडा हो. आणि आपण दुसरं पाहिलं लेकरांनो NADH डिहायड्रोजनेज, NADH कडून हायड्रोजन काढतोय लेकरांनो. त्याच्यानंतर आपण पाहिलं सर काय NADH चं रिडक्शन होत आहे. सर काय तर आपण पाहतो युबिक्विनोन, सॉरी बेटा, NADH चं ऑक्सिडेशन होत आहे. काय होत आहे युबिक्विनोनचं काय होत आहे लेकरांनो इथं रिडक्शन होत आहे. म्हणून आपण याला नाव काय दिलं NADH युबिक्विनोन ऑक्सिडो रिडक्टेज. लेकरांनो ह्यो काय काम करतो, सर्वात लार्जर कॅरियर आहे. कॉम्प्लेक्स फर्स्ट काय बेटा 2 इलेक्ट्रॉन कॅरियर आहे त्याच्यामध्ये. एक आहे बेटा FMN, दुसरा आहे बेटा FES. तो काय करतोय लेकरांनो, अरे तो काय इलेक्ट्रॉन कॅरी करतोय बेटा. कोणापासून NADH पासून इलेक्ट्रॉन कॅरी करतो. कोणाला देतो तर तो युबिक्विनोनला देतोय लेकरांनो. मग याचा फंक्शन काय, ट्रान्सफर, ट्रान्सपोर्ट नाही म्हटलो बेटा मी, ट्रान्सफर. कोणाला ट्रान्सफर करतोय, इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर करतोय. कोणापासून कोणापर्यंत तर तो लेकरांनो NADH2 पासून युबिक्विनोन पर्यंत करतोय. आलं लक्षात बेटा सगळ्यांना. मग आपण पुढे बघितलं लेकरांनो सर काय, मग जेव्हा ट्रान्सपोर्ट होत आहे एनर्जी रिलीज होतीये आणि या एनर्जीचा वापर करून बेटा अक्रॉस द मेम्ब्रेन बेटा, अक्रॉस द इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन बेटा हा कोणाला पंप करतोय लेकरांनो, 4 प्रोटॉनला पंप करतोय. लिहिलं का, चला लिहिलं का सगळ्यांनी. पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया. बंद नका करू, चालू. चला झालं असन बेटा सगळ्यांचं. आपण पुढे जाऊ. एकदा कमेंट मध्ये यार जेवढे प्रेझेंट आहे तेवढ्यांनी लाईक तर करा लेकरांनो. अरे एवढं घसा कडून शिकवतोय, काय घेऊन देणं नाही तुम्हाला, मारू का पुरव हे लेकरांनो. चला जाऊ पुढे. नेक्स्ट घेऊ बेटा आपण, त्याचं नाव आहे, कमेंट करा रे सगळेजण, दिसलं पाहिजे मला. आता आपण घेतोय लेकरांनो पहिला रिक्वायरमेंट मधला पहिला इलेक्ट्रॉन कॅरियर आपला संपला. दुसरा इलेक्ट्रॉन कॅरियर त्याचं नाव आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स सेकंड. कॉम्प्लेक्स सेकंड जे आहे लेकरांनो, या कॉम्प्लेक्स सेकंडला अजून एक नाव आपण देणार आहोत. सर काय नाव देणार आहोत, थांब रे नाट्या तुला कळण आता. याला आपण दुसरं नाव दिलं लेकरांनो सक्सिनेट, सक्सिनेट डिहायड्रोजनेज. बाप्पा सोर मला थोडीशी आयडिया लागली बर का आता. काय सक्सिनेट डिहायड्रोजनेज म्हणजे सक्सिनेट पासून हायड्रोजन काढतोय का असं म्हणणं आहे का तुम्हाला? अरे हो, म्हणून तर नाव त्याचं पडलं. काय रे ए गंपू, काय नाव पडलं त्याचं? सक्सिनेट डिहायड्रोजनेज. येडू मारू का खडू, पुन्हा म्हणशील सर रडू, पण तुमच्या हातात कुठे आहे खडू? अरे ए इकडे लक्ष दे सर, तिकडं NADH2 चं ऑक्सिडेशन होत होतं आणि युबिक्विनोनचं रिडक्शन होत होतं. तसं इकडं कोणाचं होतं? पण यासाठी तुम्हाला आधी मायटोकॉन्ड्रियाची मेम्ब्रेन आणि तो प्रोटीन मला तुम्हाला दाखवावं लागेल. मग सगळेजण लक्ष द्या लेकरांनो, सगळेजण शेअर करा, लाईक करा लेकरांनो, शेअर करा. किती वेळेस सांगतोय बेटा, एवढं बेटा कसा कडून सांगतोय, पूर्ण लातूरमध्ये स्प्रेड झाला पाहिजे लेकरांनो आता हा व्हिडिओ. चला आता इकडे लक्ष द्या बेटा. आता एक प्रोटीन मी तुमच्या समोर काढतोय बेटा, सगळेजण लक्ष द्या. हा प्रोटीन मी तुमच्या समोर काढला. हा प्रोटीन बर, हा प्रोटीन काय करतोय लक्ष द्या लेकरांनो सगळेजण. इथे लेकरांनो
सक्सिनेट. इथे एक एन्झाईम प्रेझेंट आहे बेटा. कोणता एन्झाईम? हा एन्झाईम. हा कॉम्प्लेक्स दिसतोय तुम्हाला. आता हा कॉम्प्लेक्स करतो काय बघा. या सक्सिनेटकडून हायड्रोजन घेतोय आणि सक्सिनेटला कन्वर्ट करतोय फ्युमारेट मध्ये. चला परत एकदा. अरे या कॉम्प्लेक्स न केलं काय? खाली मुंडक वर पाय. नाही रे नालायका, काय केलं बघ रे. सक्सिनेट जो आहे त्या सक्सिनेट कडून हायड्रोजन काढला आणि सक्सिनेटचं काय झालंय तर बघ, सक्सिनेटचं ऑक्सिडेशन झालंय. कन्व्हर्जन कशात केलंय बेटा? फ्युमारेट मध्ये. पण आता हा हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन घेणारा एक कंपाऊंड आहे, ज्या कंपाऊंडचं नाव आहे FADH2. थोडस बेटा इथं व्यवस्थित करून देतो. नाव आहे लेकरांनो त्याचं FADH2. सर कोणा घेतला हा? FAD+ ना घेतला. चला FAD+ ना लेकरांनो कोणाला घेतलं? याच्या हायड्रोजनला घेतलं. आता होतं काय? हा FAD+ जो आहे हा परत 2 इलेक्ट्रॉन रिलीज करतो आणि हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारा एक पुढं कॉम्प्लेक्स आहे, त्याचं नाव आहे लेकरांनो FES क्लस्टर. काय म्हटलं बेटा? FES क्लस्टर. क्लस्टर म्हणजे काय? अनेक FES चे कॉम्प्लेक्स बेटा. परत एकदा सांगतो, FES क्लस्टर म्हणजे काय? अनेक FES चे कॉम्प्लेक्स बेटा. आता FES कडून इलेक्ट्रॉन जातात बेटा बाहेर. किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. याला घेणारा असतो लेकरांनो युबिक्विनोन. कोण असतोय रे? युबिक्विनोन. आणि यालाच आपण म्हटलं EQ. मग EQ चं कन्व्हर्जन कोणामध्ये झालं? EQH2. सर मला कळालं. काय कळालं बघ. सर तिकडे तुम्ही कोण वापरला होता? NADH. इकडे कोण वापरला? FADH. म्हणजे लेकरांनो आपण पाहिलं इथं बेटा सर्वात पहिले आपण पाहिलं सर FAD+ काय झालं इथं? ऑक्सिडेशन झालं सर. आणि आपण इथं पाहिलं काय पाहिलं सर? याचं सॉरी FAD+ काय झालं सर? इथं रिडक्शन झालं. सक्सिनेटचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. पण फायनल इलेक्ट्रॉन कोणाकडे गेला? युबिक्विनोनकडे गेला. मग तुम्हाला एक कळतं का? याचं काय झालं? याच्याकडून इलेक्ट्रॉन काढला, याचं ऑक्सिडेशन झालं. याचं इथं रिडक्शन झालं. मग याला नाव काय देणार? कमेंट मध्ये सांगा बरं का सगळेजण. याला नाव काय देणार? चला सगळेजण, याला आपण नाव देणार लेकरांनो. सुंदर असं आपण याला नाव देणार. सर हा जो युबिक्विनोन आहे याचं काय झालं हो? रिडक्शन झालं. इथं काय झालं हो? याचं ऑक्सिडेशन झालं. मग याला नाव काय देणार? तर याला सुंदर असं आपण नाव ठेवलं. त्याचं नाव आहे लेकरांनो बघा सक्सिनेट. इथंच लिहितो लेकरांनो. त्याचं नाव आहे बेटा सक्सिनेट. युबिक्विनोन ऑक्सिडो रिडक्टेज. आलं लक्षात सगळ्यांना? अरे कळ्या का नाही कळ्या बेटा सगळ्यांना? काही प्रॉब्लेम कोणाला नाही? बरं इथपर्यंत काही अडचण कोणालाच नसणार. चला लेकरांनो एक एक पॉइंट याच्यामध्ये तुम्हाला लिहून देतो बेटा. सर्वात पहिले लिहून झालं. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? आवाज येतोय लेकरांनो सगळ्यांना? ओके. काही असला प्रॉब्लेम तर सांगत चला. सर हे सक्सिनेट आणि फ्युमारेट कुठंतरी ऐकलंय. सर ग्लुकोज आहे. ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड भेटला. पायरुविक ऍसिड आहे त्याच्यापासून एक CO2 काढला. ऍसिटाइल कोएन्झाइम भेटलं. ऍसिटाइल कोएन्झाइम सोबत सर ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड टाकला. सर मला सिट्रेट भेटला. सिट्रेट पासून सर मला भेटला सर सिस ॲकोनिटेज पासून भेटला सर मला आयसोसिट्रेट. आयसोसिट्रेट पासून भेटला सर मला ऑक्झॅलोसक्सिनेट. ऑक्झॅलोसक्सिनेट पासून भेटला सर मला अल्फा किटोग्लुटरेट 5 कार्बनचा मॉलिक्यूल.
त्याच्यापासून भेटला सर मला सक्सिनाइल कोए 4 कार्बनचा मॉलिक्यूल. सक्सिनाइल कोए पासून भेटला सर मला सक्सिनेट 4 कार्बनचा मॉलिक्यूल. पण सर सक्सिनेट तर ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकलचा पार्ट आहे हो. म्हणजे टीसीए सायकल म्हणजे क्रेब्स सायकलचा पार्ट आहे. सर क्रेब्स सायकलचा एन्झाईम आपण इथं वापरला. क्रेब्स सायकलचा एन्झाईम इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये वापरला. अरे हो बेटा, ओनली वन एन्झाईम इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मधला एकमेव एन्झाईम आहे लेकरांनो, ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स सेकंड. जो कोणाचा पार्ट आहे लेकरांनो, तर तो पार्ट आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचा एकमेव एन्झाईम, जो पार्ट आहे बेटा क्रेब्स सायकलचा. म्हणून सर्वात महत्वाचा पॉइंट इथं लिहून देतो बेटा, थोडासा हायलाइट करून लिहून देतो लेकरांनो. ओनली वन एन्झाईम, ओनली वन एन्झाईम of electron transport chain which is a part of Kelvin cycle. sorry Kelvin cycle nahi, Krebs cycle. sorry beta, Krebs cycle are also called as tricarboxylic acid cycle. चला पहिला पॉइंट क्लिअर झाला असेल लेकरांनो सगळ्यांचा. चला दुसरा पॉइंट आपण बघतोय याच्यामध्ये. पॉइंट नंबर 2. सर काय बघणार आहात? सगळ्यांनी लक्ष द्या बेटा. थोडंसं पाणी पिऊन घेतो लेकरांनो. तुम्हाला काही डाऊट असला तर सांगत चला. दुसरा पॉइंट घेतोय. सर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर कोण आहे? इलेक्ट्रॉन कॅरियर कोण आहे? तर याच्यामधला इलेक्ट्रॉन कॅरियर जो आहे त्याचं नाव आहे लेकरांनो एफईएस क्लस्टर. क्लस्टर म्हणजे काय? तर क्लस्टर म्हणजे ग्रुप ऑफ एफईएस कॉम्प्लेक्स. आलं लक्षात बेटा? कोणाला काही अडचण नाही. त्याच्यानंतर सर याचा रोल काय आहे, याचं फंक्शन काय आहे? याचं फंक्शन जे आहे, चला इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये हिम पण असतं, पण आपल्या सिलेबस मध्ये दिलं नाही म्हणून मी हिम तुम्हाला इथंच सांगणार नाही लेकरांनो. चला सर याचं फंक्शन काय, सगळेजण लक्ष द्या बेटा. अरे सब मेरे भाई और बहनों, सबको बेटा यहाँ पे मैं आपके लिए बेटा कॉम्प्लेक्स सेकंड ला रहा हूँ. सर आपकी गुलाबी हिंदी उधर ही रहने दो. ठीक है बेटा. फंक्शन बघा लेकरांनो, याचं फंक्शन काय? याचं फंक्शन आहे बेटा FADH2 कडून इलेक्ट्रॉन घेणं आणि युबिक्विनोनला देणं. म्हणजे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट फ्रॉम FADH2 and transfer to ubiquinone. आलं लक्षात बेटा सगळ्यांना? सगळेजण लक्ष द्या बेटा. युबिक्विनोनला ट्रान्सफर केलं त्यांना. काही अडचण लेकरांनो नाही. चला सगळ्या जणांना क्लिअर झालं कॉम्प्लेक्स सेकंड? हो सर खूप छान छान क्लिअर झालं. कॉम्प्लेक्स सेकंड सगळ्यांना कळालं असन, काही अडचण नाही. कॉम्प्लेक्स सेकंड जो आहे मला दिसतंय लेकरांनो सगळेजण काय काय करताय. ओनली वन एन्झाईम ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन विच इज अ पार्ट ऑफ क्रेब्स सायकल और TCA सायकल. सर मी कॉम्प्लेक्स पण बघितला. चला लेकरांनो आपण आता पुढे जाऊ बेटा. इथपर्यंत काही अडचण लिहून घ्या पटकन. पुढे जातोय बेटा. मी लेक्चर डिलीट पण करणार आहे. शेअर करा, सगळ्या जणांना शेअर करा बेटा. कळायला पाहिजे आपण काय करतोय म्हणून. चला झालं बेटा सगळ्यांचं लिहून. चलो कॉम्प्लेक्स थर्ड कडे जाऊ आपण आता. चला सर्वात महत्वाचा. चला मला एकदा तुम्ही काय करा लेकरांनो, शेअर करा बरं का. सगळ्यांमध्ये सगळ्या लातूरमध्ये शेअर करा सगळे प्रॉपर. तर मी पुढे जातोय आता.
तुम्ही शेअरच करत नाही लेकरांना. पटकन पटकन फास्ट मध्ये. कमेंट मध्ये लेकरांनो, मला कमेंट मध्ये काहीच दिसत नाही. चला लेकरांनो जाऊया. ए नालायक हो प्रेझेंटी दाखवा पटकन. उद्या मला कमीत कमी बेटा यूट्यूबला बेटा कमीत कमी बेटा 60 ते 70 जण दिसले पाहिजे, तरच मी रविवारी लातूरला येणार आहे ताई लोकांनो. नाही तर मी येतच नाही बेटा रविवारी लातूरला. बघा तुम्ही. हां नाही बेटा मी येणार आहे. रक्षाबंधन आहे ना, माझ्या लाडक्या दिदी लोकांना मी भेटायला येणार आहेत लेकरांनो. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. सगळेजण इकडे लक्ष द्या. ए ताई लोकांनो, अरे तुझ्या नजरेला नजर रोखून मी चाललो होतो. बरं तुझ्या नजरेला नजर रोखून मी चाललो होतो. मध्येच पुस्तक उघडलं आणि चालू केलं. त्याचं नाव होतं लेकरांनो काय बेटा? सर बोला ना हो. ए माकडा, आधी आपल्याला नीटला बोलवायचं आहे. कॉम्प्लेक्स थर्ड. सर कॉम्प्लेक्स थर्ड मध्ये काय काय आहे आपल्याला बघायचंय लेकरांनो. काही अडचण का कोणाला नाही? सर याचं अजून एखादं नाव सांगा ना सर. कॉम्प्लेक्स थर्डचं आहे ना लेकरांनो. कॉम्प्लेक्स थर्डचं अजून एक सुंदर असं नाव आहे सर. काय? सायटोक्रोम. सर असं काय होतं हो? लाल सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स. बर आलं लक्षात सर. BC1 कॉम्प्लेक्स. चला डिंग 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 गेला. BC1 कॉम्प्लेक्स सर मान्य. अजून याचं दुसरं जे नाव आहे ते आधी कॉम्प्लेक्स काढून दाखवतो लेकरांनो तुम्हाला, मग आपण त्याच्याकडे जाऊ. चला आता इकडे लक्ष द्या. आपण बघतोय बेटा हा झाला आपला कॉम्प्लेक्स थर्ड. सगळेजण लक्ष द्या. तो झाला कॉम्प्लेक्स थर्ड. हा झाला लेकरांनो आपला युबिक्विनोन, ज्याच्या सोबत हायड्रोजन होते. लक्ष द्या सगळेजण. कोणाला काही अडचण असलं तर मला सांगत चला. आता होतं काय सर? आता हा जो दिसतोय मला इथं आपला येतोय, एकाचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम C1. काय नाव आहे बेटा? सायटोक्रोम C1. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून मध्ये येतोय, त्याचं नाव आहे लेकरांनो FES. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक येतोय, त्याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम B. सगळेजण लक्ष द्या बेटा. थोडंसं पाणी पिऊन घेतो लेकरांनो. चला आता होतं काय लक्ष द्या लेकरांनो. हा जो दिसतोय थोडस बाणाची डायरेक्शन थोडी माझ्याकडून गलत झाली लेकरांनो. थोडस बाणाची डायरेक्शन गलत झाली, त्याला मी करेक्ट करून देतोय. हा जो युबिक्विनोन H2 आहे हा काय करतोय लेकरांनो? याला इलेक्ट्रॉन देतोय, 2 इलेक्ट्रॉन. सर मला तिसरं नाव लिहायचंय म्हणून मी तुम्हाला काढून दिलं. अरे लेकरांनो हा युबिक्विनोन H2 आहे, त्याला तो काय झाला? ऑक्सिडाइज झाला. पण त्यांना इलेक्ट्रॉन कोणाला दिले? सायटोक्रोम B. कोणाला दिले? सायटोक्रोम B. कोणाला दिले? युबिक्विनोन सायटोक्रोम B ला दिले. युबिक्विनोन सायटोक्रोम B ला दिले. युबिक्विनोन सायटोक्रोम B ला दिले. सायटोक्रोम B ना इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले बेटा? ऍक्च्युअली हे बघा कॉम्प्लेक्स थर्ड जी आहे तिथं एक क्यू सायकल येते, पण ती तुमच्या सिलेबसला नाही. त्याच्यामध्ये 2 पाथवेने इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होत असतात, पण तुमच्या सिलेबसला नाही म्हणून मी ते घेत नाही लेकरांनो. कारण की फुकटाचं तुमचं लेकरांनो तिथं कन्फ्युजन वाढेल आणि मला तुम्हाला कन्फ्यूज करायचं नाहीये लेकरांनो. आलं लक्षात? म्हणजे एक्स्ट्राचं नॉलेज मी तुम्हाला ते एकदम एक्स्ट्रा आहे बेटा, त्याच्यामुळे मी तुम्हाला देत नाही लेकरांनो. आपण पाहतोय बेटा सर इथं 2 इलेक्ट्रॉन होते, याच्याकडून इलेक्ट्रॉन कोणाकडे गेला? सायटोक्रोम कडे गेला. इथं इलेक्ट्रॉन गेला आणि सायटोक्रोम 1 कडून इलेक्ट्रॉन दिला जातो, त्याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम C. काय नाव आहे बेटा? सायटोक्रोम C. सायटोक्रोम C ला 2 इलेक्ट्रॉन दिले. म्हणजे लेकरांनो बघा ना किती सुंदर नाव असेल याचं. सर याचं नाव आपण बघतोय सर्वात पहिले. सर युबिक्विनोनला यानं काय केलं? तर युबिक्विनोनला ऑक्सिडाइज केलं. पण सायटोक्रोम C ला काय केलं? तर सायटोक्रोम C ला रिड्यूस केलं. मग सर याचं नाव काय? तर याचं नाव आहे लेकरांनो युबिक्विनोन. युबिक्विनोन सर काय? सायटोक्रोम C. सायटोक्रोम C ऑक्सिडो रिडक्टेज. ऑक्सिडो
रिडक्टेज. आलं लक्षात बेटा सगळ्यांना? हो सर मला कळालं. कॉम्प्लेक्स थर्ड मध्ये आपण पाहिलं सर अल्सो कॉल्ड ॲज सायटोक्रोम B C1 कॉम्प्लेक्स. अल्सो कॉल्ड ॲज सायटोक्रोम B C1 कॉम्प्लेक्स. पहिले बी म्हटलो, पहिले इलेक्ट्रॉन बी ला जाणार, नंतर C1 म्हटलो, नंतरचा इलेक्ट्रॉन C1 ला जाणार. अहो सर तुम्ही तर युबिक्विनोन सायटोक्रोम C म्हटलात, कारण की युबिक्विनोनचं ऑक्सिडेशन झालं आणि सायटोक्रोम Cचं काय झालं लेकरांनो इथं, तर त्याचं सायटोक्रोम Cचं रिडक्शन झालं बेटा. मग इकडे लक्ष द्या. सर्वात पहिले आपण इथं एक पॉइंट बघणार आहोत. सर काय? या कॉम्प्लेक्स मध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर. मग याच्यामधला पहिला इलेक्ट्रॉन कॅरियर आला आपल्याकडे सायटोक्रोम बी. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन कोणाकडे गेला? FeS. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन कोणाकडे गेला? तर आपण त्याचं नाव घेतलं सायटोक्रोम C1. चला, इलेक्ट्रॉन कॅरियर इन अ कॉम्प्लेक्स थर्ड सायटोक्रोम बी. दुसरा आपण पाहिलं FeS. तिसरा आपण पाहिलं सायटोक्रोम C1. सायटोक्रोम बी, FeS, सायटोक्रोम C1. सायटोक्रोम बी नंतर आपण काय? सायटोक्रोम बी. त्याच्यानंतर आपण पाहिलं FeS. त्याच्यानंतर पाहिलं लेकरांनो आपण सायटोक्रोम C1. आलं लक्षात बेटा सगळ्यांना? बरं. पॉइंट नंबर 2 सर मला कामाची गोष्ट सांगा. सर याचं फंक्शन काय आहे? हे बेटा मला एक गोष्ट सांगायची राहिली ह्या मागच्या याच्यामध्ये. हा कॉम्प्लेक्स सेकंड आहे. कॉम्प्लेक्स सेकंड मध्ये लेकरांनो असा कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्स सेकंड मध्ये लेकरांनो प्रोटॉन अक्रॉस द मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट केल्या जात नाही. नो ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटॉन. नो ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटॉन अक्रॉस द मेम्ब्रेन. अक्रॉस द मेम्ब्रेन. चला पुढे लेकरांनो इकडे लक्ष द्या. इथं होतो सर मान्य आहे आम्हाला इथपर्यंत तुम्ही सांगितलं, पण मला सांगा इलेक्ट्रॉन कोणापासून कोणाकडे ट्रान्सफर केला जातो याचं फंक्शन काय आहे? सर याचं फंक्शन सर्वात पहिलं फंक्शन याचं, दे ट्रान्सफर द इलेक्ट्रॉन फ्रॉम युबिक्विनोन टू द सायटोक्रोम C. दे ट्रान्सफर इलेक्ट्रॉन. सर मला नाही कळालं हो. अरे या युबिक्विनोन पासून इलेक्ट्रॉन घेतले आणि या सायटोक्रोम C ला दिले. हे काम करणारं एकमेव कोण आहे? कॉम्प्लेक्स थर्ड. मग दे ट्रान्सफर द इलेक्ट्रॉन फ्रॉम कोणापासून कोणापर्यंत? फ्रॉम युबिक्विनोन H2 टू कोणाला लेकरांनो? सायटोक्रोम C ला. आलं लक्षात? बर सर 2 नंबरचा फंक्शन सांगा ना. अरे जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय युबिक्विनोन H2 पासून जेव्हा इलेक्ट्रॉन चाललाय कोणाला लेकरांनो? सायटोक्रोम C कडे. युबिक्विनोन H2 कडून जेव्हा इलेक्ट्रॉन सायटोक्रोम C कडे चालला एनर्जी रिलीज करतोय. मग या एनर्जीचा वापर करून परत लेकरांनो अक्रॉस द मेम्ब्रेन किती प्रोटॉन पंप होत आहे बेटा? 4 प्रोटॉन पंप होत आहे. म्हणजे दुसरं फंक्शन काय लेकरांनो? दे पंप प्रोटॉन. दे पंप 4 प्रोटॉन across the membrane. Across the membrane. Across the membrane. आलं लक्षात लेकरांनो सगळ्यांना? चला काही अडचण बेटा कोणाला इथपर्यंत? नाही. चला झालं लेकरांनो आपलं. सर इथपर्यंत सगळं काही आहे. चला लगेच नेक्स्ट आपण बेटा बघू. सगळ्यांचं लिहून झालं का याच्यामध्ये? आपल्या मित्रापर्यंत शेअर करा बेटा. थोडाच वेळ शेवटचं राहिलं बेटा. हा लिहून घेतलं सगळ्यांनी? शेवटचं 10 मिनिटाचं बाकी लेकरांना. काही गडबड करू नका.
चला लेकरांनो नेक्स्ट आपण बघतोय त्याचं नाव आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स फोर्थ. सर हे जे आपलं कॉम्प्लेक्स फोर्थ आहे फक्त आणि फक्त 8 जण दिसता इथं वाढले पाहिजे. चला लेकरांनो याचं अजून नाव काय सर तर याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम सी ऑक्सिडेज. सायटोक्रोम सी ऑक्सिडेज. चला याला एकदा स्टडी करून घेऊ लेकरांनो. सगळेजण लक्ष द्या लेकरांनो. पहिले याचं स्ट्रक्चर बघू आणि यानंतर याचं फंक्शन बघू. हे झालं आपला कॉम्प्लेक्स फोर्थ. हा झाला आपला कॉम्प्लेक्स फोर्थ. लक्ष द्या बेटा सगळेजण व्यवस्थित. कोणाला काही प्रॉब्लेम असला तर सांगा रे. कॉम्प्लेक्स फोर्थ आपण घेतला. या कॉम्प्लेक्स फोर्थ मध्ये सर्वात पहिला आपण बघतोय त्याचं नाव आहे लेकरांनो CuA. CuA म्हणजे काय सर कॉपर ए. कॉपर ए. CuA च्या नंतर एक असतोय लेकरांनो त्याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम A1. त्याच्यानंतर येतोय बेटा सायटोक्रोम A3. त्याच्यानंतर येतोय लेकरांनो CuB. म्हणून याचं नाव आपण अजून एक देतोय लेकरांनो सर काय तर याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम A1 A3 कॉम्प्लेक्स. काय नाव देतोय बेटा याचं सायटोक्रोम A1 A3 कॉम्प्लेक्स. लक्ष द्या लेकरांनो. सर होतं काय हा झाला लेकरांनो आपला सायटोक्रोम सी. आता सायटोक्रोम सी कडून बेटा 2 इलेक्ट्रॉन घेण्याचं काम कोण करतं 2 इलेक्ट्रॉन घेण्याचं काम कोण करतं लेकरांनो CuA म्हणजे कॉपर ए. कॉपर ए रिसीव द इलेक्ट्रॉन फ्रॉम सायटोक्रोम सी. याचं नाव काय सायटोक्रोम सी ऑक्सिडेज आहे. मग लेकरांनो काय करतोय हा सायटोक्रोम सी ला जोय याच्याकडून इलेक्ट्रॉन घेतोय आणि याला ऑक्सिडाइज करतोय. का नाव ठेवलं याचं सायटोक्रोम सी ऑक्सिडेज. अरे सायटोक्रोम सी कडून लेकरांनो सायटोक्रोम सी कडून 2 इलेक्ट्रॉन घेतले. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज बेटा ऑक्सिडेशन. सायटोक्रोम सी कडून इलेक्ट्रॉन काढले म्हणजे सायटोक्रोम सी चं काय झालं ऑक्सिडेशन झालं. म्हणून नाव काय दिलं सर याला सायटोक्रोम सी ऑक्सिडेज नाव दिलं. काय नाव दिलं सायटोक्रोम सी ऑक्सिडेज. आता लक्ष द्या लेकरांनो याच्याकडून इलेक्ट्रॉन इथं आले इथून इलेक्ट्रॉन इथं गेले इथून इलेक्ट्रॉन इथं गेले इथून इलेक्ट्रॉन इथं गेले पण फायनल इलेक्ट्रॉन कोणा घेतला लेकरांनो मी ऑक्सिजनचा हाफ मॉलिक्यूल घेतला आणि इथं काय तयार केलं लेकरांनो एक मॉलिक्यूल तयार केला वॉटरचा. मग मला सांगा सर काय हो तर आपण इथं पाहिलं काय सर फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण आहे इथं तर तो इलेक्ट्रॉन कोण आपला ऑक्सिजन. कोण आहे बेटा ऑक्सिजन. मग आपण याच्यामध्ये सर्वात पहिलं पाहिलं सर ज्यावेळेस हा काय झालं सर मला इथं सर्वात पहिले सांगा इलेक्ट्रॉन कॅरियर. इलेक्ट्रॉन कॅरियर सर्वात पहिला इलेक्ट्रॉन कॅरियर मी याच्यामध्ये घेतला कॉपर ए. कॉपर ए न काय केलं लेकरांनो सायटोक्रोम A1 ला दिलं. A1 ना कोणाला दिलं A3 ला दिलं. A3 ना कोणाला दिलं कॉपर बी ला दिलं लेकरांनो. आले लक्षात बेटा कॉपर बी. आणि कॉपर बी कडून कोणाकडे गेला हाफ ऑफ ऑक्सिजन आणि त्याच्याकडून कोण भेटला आपल्याला वॉटर मॉलिक्यूल. हे कोण झालं बेटा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर. मान्य सर इथपर्यंत मला काहीही अडचण नाही. आलं लक्षात लेकरांनो सगळ्यांना इथपर्यंत मला काहीही अडचण नाही एवढं मला कळालं. पण सर याचं फंक्शन काय आहे फंक्शन या कॉम्प्लेक्सचं फंक्शन काय आहे त्यामधला फंक्शन नंबर 1 आपण घेतोय लेकरांनो
हा इलेक्ट्रॉन कोणाकडून घेतोय बेटा? सायटोक्रोम सी कडून. म्हणजे ट्रान्सफर्ड द इलेक्ट्रॉन फ्रॉम बेटा कोणाकडून घेतला बेटा यानं? तर सायटोक्रोम सी कडून घेतला आणि कोणाला दिला? ऑक्सिजनला दिला. म्हणून पहिलं फंक्शन लिहितोय बेटा ट्रान्सफर इलेक्ट्रॉन फ्रॉम सायटोक्रोम सी टू ऑक्सिजन. याच्या बदल्यात काय केलं सर? तर याच्या बदल्यात यानं काय केलं? पंप. अजून काय केलं? पंप द 2 प्रोटॉन. हे खूप महत्वाचं आहे बेटा. पंप द 2 प्रोटॉन across the membrane. across the membrane. आलं लक्षात बेटा सगळ्यांना? काही प्रॉब्लेम झालं लेकरांनो? इथपर्यंत काही अडचण आहे का? उद्या फक्त आपल्याला प्रोसेस बघायची आहे. काही अडचण आहे का कोणाला? चला लेकरांनो, जे झालंय ते एकदा शेवटच्या याच्यामध्ये बघून घेऊ. कॉम्प्लेक्स फोर्थ मध्ये आपण पाहिलं अल्सो कॉल्ड ॲज सायटोक्रोम सी ऑक्सिडेज. कारण की सायटोक्रोम सीचं ऑक्सिडेशन केलं बेटा. त्यालाच आपण काय म्हटलो? सायटोक्रोम A1 A3 कॉम्प्लेक्स म्हटलो. सर्वात पहिले सायटोक्रोम सी कडून घेणारं कोण बेटा? कॉपर ए. त्याच्यानंतर आपण पाहिलं सायटोक्रोम A1. त्याच्यानंतर पाहिलं सायटोक्रोम A3. त्याच्यानंतर आपण पाहिलं लेकरांनो कॉपर बी. मग हा इलेक्ट्रॉन कोणा घेतला लेकरांनो? फायनल इलेक्ट्रॉन आपण पाहिला. तो इलेक्ट्रॉन कोणा घेतला? ऑक्सिजनना. किती इलेक्ट्रॉन घेतले आपण पाहिलं लेकरांनो? 2 इलेक्ट्रॉन. मग याचं फंक्शन सुद्धा आपण पाहिलं. इलेक्ट्रॉन कॅरियर कॉपर ए. सगळेजण पाठ करून घ्या बेटा. कॉपर ए कडून गेला बेटा सायटोक्रोम A1 कडे. सायटोक्रोम A1 कडून गेला सायटोक्रोम A3 कडे. सायटोक्रोम A3 कडून गेला कॉपर बी कडे. म्हणजे आपण सर्वात पहिले पाहिलं सर वर कोण? तर कॉपर ए. खाली कोण? कॉपर बी. A1 A3. ए आपण इथं पाहिलं लेकरांनो. काय पाहिलं आपण सर्वात? कॉपर ए A1 A3 आणि नंतर काय पाहिलं आपण? बी पाहिलं. चला लेकरांनो, त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं? त्याचं नाव होतं लेकरांनो कॉम्प्लेक्स थर्ड. कॉम्प्लेक्स थर्डलाच आपण म्हटलं लेकरांनो सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स. मग सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स मध्ये आपण पाहिलं सर हा कोणाकडून घेत होता? युबिक्युनोन कडून इलेक्ट्रॉन घेत होता. कोणाला देत होता? सायटोक्रोमला देत होता. म्हणजे युबिक्युनोन ऑक्सिडाइज झाला, सायटोक्रोम रिड्यूस झाला. नाव काय दिलं लेकरांनो? युबिक्युनोन सायटोक्रोम ऑक्सिडो रिडक्टेज. इलेक्ट्रॉन कॅरियर कोण कोण होता? सायटोक्रोम बी होता बेटा. त्याच्यानंतर FES. त्याच्यानंतर कोण घेतलं लेकरांनो? सायटोक्रोम C1 घेतला. त्याच्यानंतर लेकरांनो आपण पाहिलं सायटोक्रोम C1. सायटोक्रोम C1 न कोणाला इलेक्ट्रॉन दिले लेकरांनो? तर आपण पाहिलं सायटोक्रोम C1 न इलेक्ट्रॉन दिले लेकरांनो सायटोक्रोमला. आपण पाहिलं लेकरांनो सायटोक्रोम सी ला फंक्शन पाहिलं. दे ट्रान्सफर्ड द इलेक्ट्रॉन कोणाकडून? युबिक्युनोन कडून कोणाला दिले? सायटोक्रोम सी ला दिले. अजून काय केलं त्यांना? पंप केलं. कोणाला? प्रोटॉनला अक्रॉस द मेम्ब्रेन. अजून आपण पाहिलं सर याच्यामध्ये काय आहे? कॉम्प्लेक्स सेकंड. याला काय नाव दिलं लेकरांनो? कॉम्प्लेक्स सेकंडला आपण सक्सिनेट डिहायड्रोजनेज. सक्सिनेट कडून हायड्रोजन रिमूव्ह करण्याचं काम करतो. अजून काय नाव दिलं आपण याला? सक्सिनेट युबिक्युनोन ऑक्सिडो रिडक्टेज. म्हणजे सक्सिनेटला हा ना काय केलं? ऑक्सिडाइज केलं. युबिक्युनोनला यानं काय केलं? रिड्यूस केलं. म्हणून याला नाव आपण काय दिलं? सक्सिनेट युबिक्युनोन ऑक्सिडो रिडक्टेज नाव दिलं. ओनली वन एन्झाइम TCA सायकल मध्ये आपण पाहिलं लेकरांनो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मधला एकमेव एन्झाइम आहे जो ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणजेच क्रेब्स सायकलचा पार्ट आहे. तो तिसरा कोणी नसून त्याचं नाव आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स सेकंड. त्यालाच आपण म्हटलो सक्सिनेट डिहायड्रोजनेज. त्याच्यानंतर आपण पाहिलं सर काय याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर कोण आहे? तर आपण पाहिलं बेटा FADH2 कडून इलेक्ट्रॉन घेतला FES ना इलेक्ट्रॉन दिला लेकरांनो युबिक्युनोन ना. त्याच्यानंतर आपण पाहिलं सर फंक्शन काय? तर आपण फंक्शन पाहिलं लेकरांनो FADH2 कडून इलेक्ट्रॉन कोणाला ट्रान्सफर केला? युबिक्युनोनला ट्रान्सफर केला लेकरांनो. इथं कसल्याच प्रकारचा प्रोटॉन ट्रान्सपोर्ट होत नाही. त्याच्या अगोदर आपण पाहिलं लेकरांनो सर काय पाहिलं आपण? कॉम्प्लेक्स फर्स्ट. त्यालाच आपण म्हटलो लेकरांनो NADH डिहायड्रोजनेज. त्यालाच आपण म्हटलो लेकरांनो NADH युबिक्युनोन. काय बेटा? ऑक्सिडो रिडक्टेज. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स पाहिला सर कशा शेपचा होता? L शेपचा होता, लार्ज होता सर. याच्यामध्ये आपण पाहिलं सर्वात पहिले फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. कोणाला दिलं? FES ला दिलं. FES ने इलेक्ट्रॉन कोणाला दिले? युबिक्युनोनला दिले. म्हणून त्याचं नाव आपण असं ठेवलं
त्याच्यानंतर पाहिलं त्याचं काम काय, ट्रान्सपोर्ट करतोय कोणाला बेटा, प्रोटॉनला अक्रॉस द मेम्ब्रेन. अजून काय करतोय, ट्रान्सफर द इलेक्ट्रॉन फ्रॉम NADH2 कोणाला देतोय, युबिक्विनोनला देतोय. त्याच्या अगोदर आपण पाहिलं लेकरांनो रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, काय काय रिक्वायरमेंट आहे. आजची रिक्वायरमेंट जी होती बेटा ती आपण कंप्लीट केली, त्याचं नाव काय, इलेक्ट्रॉन कॅरियर. मग आपण उद्या बघणार आहोत इलेक्ट्रॉन डोनर. अजून कोण लागतं, ATP सिंथेस, फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, हा सुद्धा आपण याच्यामध्ये बघितला लेकरांनो. प्रोटॉन ग्रेडियंट ही टर्म सुद्धा आपल्याला बघायची आहे. त्या अगोदर आपण पाहिलं मायटोकॉन्ड्रियाचा कोणता पार्ट आहे, जो पार्ट लेकरांनो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये, मायटोकॉन्ड्रियाचा कोणता पार्ट इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये इन्व्हॉल्व आहे. सर्वात पहिला आपण इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया, नंतर पाहिलं इंटर मेम्ब्रेन स्पेस ऑफ मायटोकॉन्ड्रिया, त्याच्यानंतर पाहिलं मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. त्याच्या अगोदर पाहिलं लेकरांनो आपण साईट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. हे दोन मेम्ब्रेन पाहिला, एक आउटर एक इनर. मग इनर मेम्ब्रेन जी होती त्याच्यामध्ये आपण पाहिलं लेकरांनो कोण प्रेझेंट होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. त्याच्या अगोदर पाहिलं लेकरांनो ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, बायोसिंथेसिस. इट इज अ पाथवे इन विच बेटा काय, कोणाचा पाथवे आहे, बायोसिंथेसिस ऑफ ATP. पण कोणाकडून एनर्जी वापरली बेटा, एनर्जी रिलीज ड्युरिंग द, कधी लेकरांनो, तर आपण पाहिलं ऑक्सिडेशन ऑफ काय बेटा, रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. आणि नंतर पाहिलं आपण डिफाईन केलं कोणाला, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनला लेकरांनो, द पाथवे इन विच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन इलेक्ट्रॉन कॅरियर टू अनदर इलेक्ट्रॉन कॅरियर लेकरांनो. अशा प्रकारचा आजचं कीर्तन आपलं इथंच समाप्त. राहिलेलं कीर्तन सेम टायमिंगला लेकरांनो उद्या लेकरांनो शार्प 9 वाजता आपण कंटिन्यू करू. आणि उद्या 2 ट्रॅक असणार आहेत लेकरांनो. आजचं कीर्तन इथंच समाप्त. धन्यवाद. आणि रविवारी मी ऑफलाईन तुम्हाला तिथं भेटणार आहे. आणि कोणाला काही क्वेश्चन आहे का? चला सर्वात शेवट बेटा एक शेवटचा पार्ट. एनी क्वेश्चन? आजच्या शिकवलेल्या गोष्टीमधून कोणाला काही क्वेश्चन आहे का? सर कॉम्प्लेक्स 2 प्रोटॉन पंप का करत नाही? खूप छान क्वेश्चन आहे बेटा. ॲक्च्युली कॉम्प्लेक्स 2 प्रोटॉन पंप न करण्याचं कारण त्याचा जो पाथवे तो खूप शॉर्ट आहे बेटा. शॉर्ट पाथवे असल्यामुळे कॉम्प्लेक्स 2 प्रोटॉन पंप करत नाही. पॉइंट नंबर 2, कॉम्प्लेक्स 2 मध्ये हिम नावाची एक कंपोनंट आहे बेटा. तिथून प्रोटॉन लिकेज होण्याची, तिथून इलेक्ट्रॉन लिकेज होण्याची सुद्धा खूप शक्यता असते. आणि ते जर लिकेज झालं तर ORS सुद्धा फॉर्म होऊ शकतात. शॉर्ट पाथवे असल्यामुळे तिथं लेकरांनो कॉम्प्लेक्स 2 प्रोटॉन पंप करत नाही. चलो संचिता, क्लिअर झालं का बेटा डाऊट? नेक्स्ट डाऊट पटकन विचारा बेटा. डाऊट आहे का कोणाला? ए पोरांनो, माझ्या लाडक्या दीदींना सगळ्यांना बेटा रक्षाबंधनाच्या ॲडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा. आणि रविवारी मी तर येतोच आहे, तुम्ही पण या लेकरांनो. आपण सगळे मिळून छान छान रक्षाबंधन साजरा करू लेकरांनो. कोणाला काही डाऊट आहे का? हा परत एकदा सांगतोय, सगळेजण आपल्या बेटा या YouTube चॅनलला सगळेजण, मी तुमच्याकडून बेटा फक्त रजिस्ट्रेशन फी घेतोय. मग माझ्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकतात ना लेकरांनो, आपल्या YouTube चॅनलची लिंक फक्त आपापल्या स्टेटसला आणि आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये सगळीकडे शेअर करू शकतात लेकरांनो. चला बेटा, चलो डाऊट आहे का कोणाला? ताई लोक, चलो बाय बाय. दादा लोकांनो काही डाऊट आहे? सगळ्यांनी आपली लिंक शेअर करा आणि सगळ्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा बेटा. जे माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये पण आहे, जे लेकरांनो अगस्ती करिअर इन्स्टिट्यूटच्या पेजला सुद्धा आहे, जे की इंस्टाग्रामवर आहे. दुसरी गोष्ट लेकरांनो, माझ्या दररोज स्टेटसला सुद्धा असतं, स्टेटसला सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. सगळ्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. चलो ॲप्लिकेशनची लिंक मी सगळ्यांना दिली आहे. कोणाला काही डाऊट आहे का? चलो बाय बाय. उद्या सेम टायमिंगला भेटू लेकरांनो. उद्याचं जे बेटा डबल ट्रॅक आपला चालू होईल. बाय लेकरांनो. उद्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन खतम होईल आणि उद्या आपण बेटा नवीन टॉपिक चालू करणार. त्याचं नाव आहे लेकरांनो क्रेब्स सायकल. कुठून चालू करणार तर लिंक रिॲक्शन पासून. आलं लक्षात? बाय बाय. उलटा जातोय बेटा थोडंसं, सॉरी फॉर दॅट. चलो बाय बाय.